गुड मॉर्निंग। तर आज ना तन्वी खूप जास्त खुश झाली होती, पण का ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच। पण त्या अगोदर बघा, सकाळी सकाळी ना मस्त असं बाल्कनीमधून कावड यात्रेचं दर्शन झालं होतं। कावड यात्रा बघून झाल्यानंतर ना मी पटकन स्वयंपाकाला लागले, कारण आज ना मस्त अशी पाठोड्याची भाजी बनवायची होती। कारण माझा भाऊ आला होता। आता माझा स्वयंपाक होते तोपर्यंत तन्वीसुद्धा स्कूलमधून आली, आणि आल्यानंतर मामा दिसल्यावर ना खूप जास्त खुश झाली होती। आणि आज स्कूलमध्ये येलो डे असल्यामुळे ना ती मस्त असा येलो कलरचा फ्रॉक घालून गेली होती। आता मामा आल्यावर ना मामाला सगळी आलेली शॉपिंग दाखवायचं इकडे काम चालू होतं। तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला। मग पटकन आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केले, आणि संध्याकाळच्या वेळेस ना मस्त असे मक्काचे कणस भाजले होते, कारण 2-3 दिवस झाले आणले होते। म्हटले चला मस्त असे गरमागरम मक्काचे कणस वगैरे खाऊन घेतले। त्यानंतर नेक्स्ट डेला होता संडे, आणि संडेला आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं। त्यासाठीच मी इकडे छान अशी रेडी झाली होती। आता माझा भाऊ, तन्वी आणि मी आम्ही चाललो होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला नवीनच खाटू श्यामच्या मंदिरात। त्याने काही बघितलेले नव्हतं, म्हटलं चला बघून येऊया। तन्वीचे पप्पा काही कामानिमित्त गावाकडे गेले होते, त्यामुळे आम्ही तिघंच आलो होतो। आता इकडे आल्यावर बघितलं तर खूप जास्त गर्दी होती। आज संडे असल्यामुळे न रस्त्याने ट्रॅफिकही खूप लागलं होतं, आणि गर्दी खूप होतं, त्यामुळे आम्हाला दर्शनाला बराच वेळ लागला। जवळपास 2 तास रांगेत लागून आम्ही छान असं दर्शन घेतलं। त्यानंतर छान छान फोटो आणि व्हिडिओज काढून घेतले। हे मंदिर ना मस्त असं निसर्गरम्य वातावरणात आहे। चारही बाजूने डोंगर आणि मस्त मध्यभागी मंदिर आहे, त्यामुळे खूप छान व्ह्यू आहे इथला, आणि खूप छान वाटते इथं गेल्यानंतर। त्यानंतर मस्त आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मस्त आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, आणि चला असा होता आजचा दिवस। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका, आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।